जेव्हा अजित पवार किंवा त्यांच्या युतीनं ही घोषणा केली की 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे होते. त्याच्यामुळे ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांची जास्त आहे. ते मुख्यमंत्री असताना तुम्हाला जनतेला वचन दिलं आणि आज ते डेप्युटी सीएम आहे. आजच त्यांचं मी आता पाहिलं, काही झालं तरी आम्ही आमचं वचन पूर्ण करणार. कसं करणार? तुमचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम नाही म्हणत आहेत. एकनाथ शिंदेने करावं की जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही आणि लाडका बहिणींना 2100 रुपये देत नाही, तोपर्यंत मी देवगिरी बंगल्याबाहेर उपोषणाला बसेन. त्याने उपोषणाला बसावं त्यांच्या लोकांसह. जनतेचे नेते आहेत ना, ते लाडके भाऊ आहेत, बहिणींचे लाडके भाऊ आहेत, शेतकऱ्यांचे लाडके पुत्र आहेत आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी वचन दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना दाखवावं लागेल की मी वचनाला किती पक्का आहे. प्राण जाय पर वचन न जाय ही एका शिवसैनिकांची आणि मराठा मावळ्याची एक भूमिका असते. प्राण जाय पर वचन न जाय. तुमच्या डोळ्यासमोर लाडक्या बहिणींची फसवणूक चालली आहे. एकनाथ शिंदे, शेतकऱ्यांना गंडवलं जात आहे. तुम्ही काय करताय सरकारमध्ये बसून? अजित पवारांच्या दारासमोर उपोषणाला बसा, आंदोलन करा. शिवसेनेचा आत्मा आंदोलन आहे. जर तुम्ही खरे शिवसैनिक असाल, तुमच्याकडे जरी नकली शिवसेना असली तरी तुम्ही स्वतःला शिवसैनिक मानता ना, मग देवगिरीच्या बाहेर करा आंदोलन. राऊतसाहेब, आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित केला जातो आहे. राज ठाकरे भाषणात काय भूमिका मांडणार? आता मी कसं काय सांगू? लक्ष असेल, कारण राज ठाकरेंची विधानं ही नेहमी राज ठाकरे यांचा पक्ष सध्या भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आता मित्रपक्षाचा, भाजपच्या मित्रपक्षाचा तो मेळावा आहे. त्याच्यामुळे त्यांची भूमिका मी पाहतो ही भाजपा धर्जिणी किंवा मोदी अमित शहा यांना धरून असते. त्यांच्या घरी लोक चहा पानाला येतात, सगळे हे भाजपचे वगैरे. आता त्यांनी काही जरी भूमिका घेतली तरी त्या भूमिकेवरती भाजपची छाप असेल, भाजपचा प्रभाव असेल. उद्याच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सोयीची काय भूमिका घेता येईल अशी भूमिका राज ठाकरे घेऊ शकतात. यापूर्वी त्यांनी घेतलेली आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. महाराष्ट्राला कमजोर केलं जात आहे, मराठी माणसाला दुबळं केलं जात आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाला साथ देणं, एकनाथ शिंदेंसारख्या लोकांना मदत करणं हे महाराष्ट्राच्या एकंदरीत अस्मितेला आणि स्वाभिमानाला परवडणार नाही आहे. आणि मराठी माणसाला कमजोर करणाऱ्या भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये अशी एकंदरीत आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. राऊतसाहेब, कुणाल कामरावर आणखी 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. आज सामनामध्ये रोकटोकमध्येही कुणाल कामराचं समर्थन केलं गेलं आहे आणि शिंदे आणि महायुती सरकारवर निशाणा साधलेला आहे. बघा, कुणाल कामराचं किंवा इम्रान प्रतापगडी हे लिहिणारे बोलणारे असे लोक आहेत. सुप्रीम कोर्टानं समर्थन केलं आहे, मी कशाला करू? देशाच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे कुणाल कामराला, इम्रान प्रतापगडी, अन्य कोणालाही आपलं विधान, आपल्या भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या देशाचं स्वातंत्र्य इतकं कमजोर नाही आहे की एखाद्या कवितेमुळे, एखाद्या गाण्यामुळे ते डळमळीत होईल. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. असं असताना जर या महाराष्ट्रामध्ये कुणाल कामराच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत असतील तर ते दुर्दैव आहे. एकनाथ शिंदेंचे मंत्री खुलेआम कुणाल कामराचे खून करण्याची भाषा करतात, त्याला टायरवरती उलटा टांगून मारण्याची भाषा करतात. त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. गृहमंत्री तुम्ही खरे असाल आणि गृहमंत्र्यांचं कर्तव्य जर खरोखर बजावण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना लाथ मारून हाकलायला पाहिजे. ही तुमची व्यक्तिगत मतं असतील तर कॅबिनेटचा राजीनामा देऊन तुम्ही मतं मांडा. नाही, पण राऊतसाहेब, जे कुणाल कामरानं गीत म्हटलं किंवा रचलं ते विडंबन नसून प्रतिमा हनन गीत आहे. मला असं बघा, आता गेले काही दिवस एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते आमचं किंवा उद्धव ठाकरेंचं प्रतिमा हनन नाही का? आहेच ना. तुम्हाला विधिमंडळात बसून कोणावरही शिंतोडे उडवायचा अधिकार आहे, हक्क आहे.
आणि सामान्य माणसाला, कवी लेखकांना, साहित्यिकांना नाही, असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? माननीय राज ठाकरे आहेत मनसे प्रमुख, त्यांनी सांगितलं की विधिमंडळ सरकार मंत्रिमंडळामध्ये किंवा विधिमंडळात सगळे खोकेबाई बसलेले आहेत. आता त्या खोकेबाईमध्ये देवेंद्र फडणवीससुद्धा आले, एकनाथ शिंदे आले, अजित पवार आले, सगळेच आले ना. मग हे सुद्धा प्रतिमाभंजन करणारे विधान आहे. मग तुम्ही राज ठाकरेंवरती खटला दाखल करताय का? करणार आहात का? अधिकार आहे त्यांचा बोलण्याचा, ते नेते आहेत, आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोत, कोणी साहित्यिक लेखक आहेत, त्यांना आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. व्यक्तिगत टीका जर कोणी केली असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता. देशाचं संविधान याने वाचलेलं नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरेगावात जावं संविधानाचं पुस्तक घेऊन, आणि त्यांचे जे कोणी मंत्री लोक आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी संविधान वाचनाचा कार्यक्रम ठेवावा. बोलिए. महाराष्ट्र का नया साल है और इस नए साल के शुरुआत में पीएम मोदी नागपुर में आए, क्या ये नई कोई शुरुआत है संघ और बीजेपी? बात ऐसी है कि आज हिंदू नववर्ष है, महाराष्ट्र में मराठी नववर्ष है, बहुत पवित्र दिवस रहता है, एक त्यौहार है सबका. सब जगह पे आज शोभा यात्रा भी निकल रही है. कल ईद है. मोदी जी ने ईद की सौगात लगभग 40 लाख मुस्लिम भाइयों के घर घर तक पहुंचाई है, और भाजपा के कार्यकर्ताओं को काम दिया है कि मस्जिद में जाओ, हाँ, मुस्लिम मोहल्ले में जाओ, सबको गले लगाओ. ये अचानक उनको क्या हो गया मालूम नहीं मुझे. अचानक जब चुनाव आता है तो उनकी भाषा अलग होती है कि देश में मुसलमान नहीं रहने चाहिए. लेकिन अब जब बिहार का चुनाव आने लगा है और इंटरनेशनल प्रेशर बढ़ गया है, तो मोदी मुसलमानों के भी मित्र बनने की कोशिश कर रहे हैं. लेकिन ये ढोंग है. लेकिन आज मोदी जी जाएंगे संघ मुख्यालय में, अच्छी बात है. 10 साल में नहीं गए, प्रधानमंत्री बनकर 10 साल हो गए. मोदी जी ने संघ से दूरी रखी थी, एक दीवार थी. लेकिन अब लोकसभा में संघ के कार्यकर्ता सक्रिय नहीं थे और महाराष्ट्र में सक्रिय थे. उनका परिणाम जरूर दिखा है हमें भी. तो मोदी जी गए हो गए कुछ भागवत साहब से बातचीत करने के लिए. देखिए, अभी तक भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष का चयन होना चाहिए था, लेकिन उनका अंदरूनी मामला है. और मेरी जानकारी संघ चाहता है कि उनके चॉइस का राष्ट्रीय अध्यक्ष बने, इसलिए ये मामला रुक गया है. तो यही मोदी जी है जो कह रहे थे कि बिना संघ की मदद से 400 पार करेंगे. हाँ, ऐसा उनका कहना था. तो नहीं हो गया ना. मोदी जी ने कहा था, नड्डा जी ने कहा था, सब हवा में थे, तो संघ ने उनकी हवा निकाल दी. ज़रूर महाराष्ट्र में जो निर्णय आए हैं उसमें संघ का भी योगदान है. बाकी ये चोरी मारी ये किया है ये लोगों ने, वोटर लिस्ट में गड़बड़ किया है, पैसा बांटा है, लेकिन ये करने के लिए भी संघ की ताकद लगी है. उदय सामंत ने म्हटलंय की एकनाथ शिंदे जे आहेत बाळासाहेब ठाकरेंचे खरे विचार घेऊन पुढे चालले आहेत. सर, आज राज ठाकरे की सभा है. उदय सामंत के बारे में क्या बोलते? 10 पार्टी बदलने वाला आदमी, कभी कांग्रेस में, कभी राष्ट्रवादी कांग्रेस में, कभी शिवसेना में, कभी शिंदे गठ में, कल बीजेपी में भी जा सकते हैं. ये कहेंगे बाला साहब ठाकरे का असली वारस कौन है? कभी बाला साहब ठाकरे को मिले है क्या ये व्यक्ति? ये तो बाला साहब ठाकरे के बाद पार्टी में आए हैं. ऐसे गंदे लोग हमारे पार्टी में आए थे, मुझे आश्चर्य है. मैं तो उनसे हमेशा दूरी रखी है लोगों से, ऐसे लोगों से जो एकनाथ शिंदे जी को बाला साहब ठाकरे के असली वारसदार मानते हैं. ऐसे बोलने वाले लोगों की गंदगी से मैं हमेशा दूर रहता हूँ. ये महाराष्ट्र के दुश्मन है ऐसे लोग जो ऐसी बात करती है. अरे ये तो मोदी जी के विचारों के वारस हो सकते हैं, अमित शाह के, फडणवीस के, वो भी बहुत बड़े लोग हैं मोदी शाह. जहाँ सत्ता है, ये डर के मारे भागे हुए लोग कभी बाला साहब ठाकरे के विचारधारा के वाहक नहीं हो सकते. बाला साहब निर्भय और बेडर थे. प्रभातखबर.com, विश्वास वही, रफ्तार नहीं.